शिक्षणाच्या काळात तुम्ही शिकता शिकता काही काय कामं सुद्धा केली, त्याचे काही अनुभव आम्हाला सांगाल? मी पुणे मुंबई म्हणजे जे स्कूलला पाठला होतो, पण मी शनिवार रविवार पुण्यात येऊन काम करायचो आणि ते काम करून जे काही पैसे मिळेल ते करायचो. पण वडिलांची अशी इच्छा नव्हती, पण वडील मला ₹500 महिन्याला द्यायचे. मुंबईला राहायचं म्हणजे दिवसाचा खर्च ₹500 असायचा. पण माझी बहीण, जी मोठी बहीण विद्या आर्ट, आता मी तिचं नाव ठेवलेलं आहे या माझ्या फॉर्मला, विद्या तिचंच नाव आहे. म्हणजे तिने मला बराच शिक्षणासाठी खर्चाला म्हणजे आपली मदत मदत केली केली. त्या काळामध्ये, हां. म्हणजे जाण्या येण्याला पैसे. नाही खूप खूप म्हणजे कोणीतरी सपोर्टेड हां, मोठी बहीण म्हणून हो. त्यांनी खूप सपोर्ट केला, अजूनही करतात. म्हणजे प्रत्येक कधी काही अडचणीच्या वेळी फोन केलात की त्या छान पद्धतीने गाईड करणार आणि म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा पहिल्यापासून. त्याच्यामुळे म्हणजे मोठी बहीण म्हणजे आईसारखाच तिने जास्त. हे असतोच, मोठी बहीण असो भाऊ असो, मोठा भाऊ असेल तर वडिलांप्रमाणे काम करतो, बहीण असेल तर करतो. आणि माझ्या भावाने पण बरेच मदत केली मला. माझा जो बारका भाऊ विशाल जो आहे, त्यांनी पण बरेच गणेश उत्सवात काही मदत, शिक्षणाला जरी म्हटलं जा तू, मी सांभाळतो. म्हणजे म्हणजे मी शिक्षण करून मी फॅमिलीचा मंडळांचे सपोर्ट काम. आहे. म्हणजे अजूनही जॉईंट फॅमिली आमची आहे. आता सगळे राहतो जरी वेगळ्या घरात तरी सुद्धा आम्ही कार्यक्रमांना किंवा इतर सगळ्यांच्या सुखदुःखांमध्ये एकत्र असतो आणि तो खूप मोठा सपोर्ट आहे फॅमिलीचा, की एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्यास ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. म्हणजे म्हणजे माझे फॅमिलीचा सपोर्ट मोठे असणं. भाऊ पण आम्हाला लहानपणापासून, म्हणजे आम्ही पेपर पण टाकलेला आहे, हॉटेलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मग ते आम्ही म्हणजे एकत्र कुठल्याच करून कामाला, सुद्धा मला मदत कष्टाला करायची. कधीच. शेवटी काय होतं, परिस्थितीची जाण प्रत्येकाला असते आपली, आणि त्यातून कलेला वाढ म्हणजे कसं होतं, त्याचा अभ्यास करूनच कला आपली बाहेर येत असते. प्रत्येका कुठल्याही चित्राचे असेल, शिल्प असेल. आता यानंतर बरेचसे गणेश उत्सव, आता मी काम करतो, आपण एकत्र काम केलेले बऱ्याच वेळा. तर पुण्यातले नामांकित मंडळ म्हणजे शारदा गणपती असेल किंवा बरीच मंडळ तुम्ही काम करता, वेगवेगळे देखावे, पौराणिक देखावे असतील, हिराबागेचं मी बऱ्याच वेळा पाहिले तुमचं. गणेश उत्सवामुळंच कलाकार होतो असं मला वाटतं. आणि 2 आकार असे आहेत की कसेही कोणीही केले, लहान मुलांनी केले, काही केले. पहिली गोष्ट म्हणजे गणपती, तो कसाही बनवू दे, तो गणपती दिसतो, लहान मुलांनी बनवू दे किंवा काय. आणि छत्रपती शिवाजी महाराज, असा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे काही जण मला वर्कशॉपला, लहान मुलांच्या क्लासच्या वर्कशॉपला किंवा ह्याला बोलवतात. मग त्यांना विषय दिला आपण समजा की बाबा हे बनवा, गणपतीच 99% गणपतीच विषय देतात. पण एकदा मी प्रयत्न केला की आता गणपती आणि शिवाजी महाराज दोन्हीपैकी काही बनवा तुम्ही, पण त्या मुलांनी कसंही करू दे, शिवाजी महाराज आणि गणपती हे 2 आकार असे आहेत की ते कोणीही करू दे, लक्षात येतातच. म्हणजे गणेशोत्सवाच्या यांच्या कामाबाबतीत मी थोडं म्हणजे सांगू इच्छिते, की अनुभव घेतलेला असल्यामुळे असेल मे बी, की ॲट अ टाईम 4-5 मंडळांची कामं चालू असायची. म्हणजे ही सगळी गडबड मे महिन्यापासूनच चालू व्हायची. जरी गणपती ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बसत असले तरीसुद्धा या कलाकारांची गडबड, आता तुम्हालाही माहिती आहे की किती धावपळ असते. मेपासूनच ती सुरुवात होते. स्केचेस करणं, ते मग एक्झिक्युशनसाठी काय लागणार आहे, मातीकाम कुठलं करायचं आहे, मग फायबरला काय लागणार आहे, म्हणजे हे सगळी जी धडपड आहे ना कलाकाराची, तर ती खूप पडद्यामागचे जे कलाकार खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि दिवस रात्र म्हणजे राऊंड द क्लॉक 3-3 दिवस म्हणजे 72 तास म्हणा, किंवा आणि पुढे काही एखादा दिवस वाढवून कंटिन्यू न झोपता काम करणारे हे असे कलाकार आहेत म्हणजे की माझी आई म्हणायची, अरे झोप आता तू, हां, थोडा वेळ आणि झोप जा, बाबा तुला आता जायचंय असं. परत, गाडीत तुझी झोप होणार नाही. पण म्हणजे गणपतीच्या मूर्त्या सुद्धा अगदी छोट्या छोट्या असल्या, ज्या रंगवायला आधी घराच्या अंगणातच रंगवायचे ते, म्हणजे 50-60 मूर्त्या असायच्या लहान मोठ्या मिळून. म्हणजे मी सुद्धा मदतीला त्यावेळी जायचे त्यांच्याकडे थोडंसं त्याच्यामध्ये. म्हणजे तेव्हा डिझाईन ही सुरुवात सोंडेवरची डिझाईन चांगली काढते, अजून पण काढते. म्हणजे त्या गणपतीच्या कृपेनेच आम्ही इथपर्यंत आहोत. पहिली गणेश मूर्ती त्यांनी 9वीत असतानाच केली. ती आमच्या अजून घरी आहे, ती आम्ही बसवतो, पूजा करतो.